ओके, इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंट्स. बघा, या क्लासमध्ये आपण बघूयात इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंट्स काय काय असतात. आपल्याला माहिती आहे असे भरपूर अप्लायन्सेस असतात. आपण डेली आपल्या लाईफ मध्ये आपण वी कम अक्रॉस सो मेनी अप्लायन्सेस. त्यातले असे अप्लायन्सेस बघू जे या आपल्या या चॅप्टरच्या मध्ये आपण वापरलेले आहेत किंवा वापरणार आहोत किंवा इथनं पुढे पण तुम्ही वापराल. इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंट्स. सगळ्यात पहिली गोष्ट मला सांगू देत, आपण करंट इलेक्ट्रिसिटी जो चॅप्टर आतापर्यंत शिकलेला आहे त्या चॅप्टर मध्ये आपण जो करंट म्हणतोय तो डीसी करंट असतो. करंटचे दोन प्रकार पडतात, डीसी आणि एसी. डीसी करंट कुठला असतो? डायरेक्ट करंट. आणि एसी म्हणजे अल्टरनेटिंग करंट. डायरेक्ट करंट जो असतो तो म्हणजे काय, त्या करंटची दिशा डायरेक्शन कॉन्स्टंट असते, दिशा बदलत नाही. जसं फॉर एक्झाम्पल असं जेव्हा मी जोडतो तेव्हा काय होतं, या ठिकाणी मला माहिती आहे ना की करंटची डायरेक्शन अशीच असणार आहे. आय नो, फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. कळतंय? याला म्हणतात डायरेक्ट करंट. त्यामुळे आतापर्यंत सगळं आपण जे करंट इलेक्ट्रिसिटी शिकवत आलोय आता या सिलेबसच्या या टोकापर्यंत ते म्हणजे डीसी आहे. आणि एसी आपण पुढे शिकणार आहोत पुढच्या येणाऱ्या चॅप्टर मध्ये. एसी मध्ये काय असतो, इथं आपण असं दाखवतो, हा सिम्बॉल आहे एसीचा सोर्स सप्लायचा, एसी सप्लायचा. तुम्हाला कळतंय? तर असं दाखवतो का, कारण ह्याची पोलॅरिटीज बदलतात, अल्टरनेट होतात. म्हणजे कधी कधी हा पॉझिटिव्ह होतो, कधी हा निगेटिव्ह होतो, किंवा कधी कधी हा निगेटिव्ह, पुढच्या सायकल मध्ये हा पॉझिटिव्ह होतो, हा निगेटिव्ह होतो, आणि पुढच्या हाफ सायकल मध्ये. आणि हे असं होतं तासामध्ये एकदा झालं तर एका सेकंदात 50 वेळा होतं. एका सेकंदात 50 वेळा होतं. तर हे असं का होतं वगैरे आपण हे एसी चॅप्टर मध्ये शिकणार आहोत. आपले सगळे हे जे इन्स्ट्रुमेंट चालतात, फॅन, लाईट, आपले कम्प्युटर्स, जे सगळे म्हणजे एसी, हे सगळं जे चालतं, फ्रीज वगैरे, हे सगळं कशावर चालतं? इट ऑल वर्क्स ऑन एसी ओनली. तसं का आपण बघूयात. डीसी वरच का नाही सगळं एकच ठेवायचं ना, डीसी तर डीसीच किंवा एसी तर एसीच, तर असं नाही. इथे ते डीसी का वापरतो, इथे एसी का वापरतो तुम्हाला सांगेल मी वेन वी विल कम अक्रॉस दिस चॅप्टर. पण आता माझं एस्पेशली मोबाईलची बॅटरी, मोबाईलमध्ये जी बॅटरी असते किंवा आपण सेल आता पण शिकलो इलेक्ट्रोकेमिकल सेल, हा, ही कुठली असती? किंवा तुमच्या गाडीमधली असते ना, गाडीमधली ठोकळा बॅटरी एवढी, हा, ती पण डीसी असते. का? मोबाईल मध्ये काय प्रॉब्लेम आहे? मोबाईल मध्ये डायरेक्ट मी काय करतो, मोबाईलला चार्जिंग करायचं आहे मला, मोबाईलचा चार्जर घ्या. चार्जर पेक्षा मागचे टर्मिनल्स घ्या मोबाईलचे, सोपं होईल ना. एखादी वायर घ्या, वरनं इन्सुलेशन काढलं, तर दोन टोक त्यात सॉकेटमध्ये लावली आणि दोन टोक ह्याला जोडून टाकली. चार्जर वगैरे काही झंझटच नाही, 200-300 रुपये खर्च करा, डायरेक्ट ऑन केलं होईल. असं होणारच नाही. का? तर काय होतं तुम्हाला माहितीये, करंट जेव्हा बॅटरीतनं असा फ्लो होतो तेव्हा ती बॅटरी डिस्चार्ज होत असते. जेव्हा उलटा फ्लो होतो डायरेक्शन, तेव्हा ती बॅटरी चार्ज होती. जर समजा या बॅटरीला आपण चार्जिंग करताना समजा अल्टरनेटिंग सप्लाय लावला, तर काय होईल, एका सेकंदामध्ये 50 वेळा पॉझिटिव्ह. एका हाफ सायकल मध्ये असं असतं ना, पुढच्या हाफ सायकल मध्ये फ्लिप होतात टर्मिनल्स. म्हणजे 50 वेळा हे पॉझिटिव्ह होईल आणि 50 वेळा निगेटिव्ह होईल. 50 डायरेक्शन एकूण 100 वेळा चेंज होईल एका सेकंदात. कॅन यू इमॅजिन? एका सेकंदात 50 चार्ज, 50 डिस्चार्ज. येडवून जाईल. आणि रेस्ट याच्यात काही नेट चार्ज स्टोर होणारच नाही. आणि दुसरी गोष्ट, इतकं सगळं इतकं फास्ट करून इतकं गरम होईल आणि हे ब्लास्ट होईल. त्यामुळे आपल्याला वी कॅनॉट यूज एसी सप्लाय इन सच इन्स्ट्रुमेंट्स. म्हणून आपल्याला काय लागतं, वी वॉन्ट सम इन्स्ट्रुमेंट टू कन्व्हर्ट एसी टू डीसी. असं मला कन्व्हर्ट करावं लागतं. बरं, लेट अस स्टार्ट फ्रॉम फर्स्ट सच इन्स्ट्रुमेंट, बॅटरी एलिमिनेटर. बॅटरी एलिमिनेटर बऱ्याच ठिकाणी ह्याला वेगळ्या वेगळ्या शब्दांनी हाक मारतो. ह्याला रेक्टिफायर म्हणतात, ऍडॉप्टर म्हणतात, बरेच नवीन नवीन बरेच शब्द आहेत. पण बेसिकली असते ते काय, बॅटरी एलिमिनेटर. ह्यात काय असतं, तो बेसिकली डब्बा असतो असा एक, लॅबमध्ये असतात, इलेक्ट्रिकल लॅब मध्ये असतात. आणि इथं असा एक डायल असतो, असा एक डायल असतो काटा. आणि इथं अशा आउटपुट्स असतात.
आणि इथनं असा एक सॉकेट गेलेलं असतं. ओके, हे सॉकेट आपण हे प्लग आपण सॉकेटमध्ये इन्सर्ट करतो. ओके, आणि हे आउटपुट असतं, हे असतं समजा 2 व्होल्ट, हे प्लस मायनस, हे प्लस मायनस 10 व्होल्ट, हे प्लस मायनस 8 म्हणून, चला हे 10 व्होल्ट आणि हे 12 व्होल्ट. म्हणजे मला जर 12 व्होल्ट सप्लाय पाहिजे तर मी काय करतो, 2 वायर घेतो, या दोन्ही स्क्रू मधनं मी त्याला जोडतो आणि इथनं हे चालू करतो बटन, आणि इथं ऑन ऑफ स्विच असेल, एखादं बटन असतं ऑन ऑफ. ते ऑन केलं काय होतं, इथनं मला डीसी सप्लाय मिळेल. म्हणजे बेसिकली हे ते एलिमिनेटर आहे जो काय करतो, एसी ला डीसी मध्ये कन्व्हर्ट करतो. ठीक आहे, हे झालं फर्स्ट. लिहून घ्या, थोडक्यात तुम्हाला जे कळलं ते लिहून घ्या. एलिमिनेटरचं फंक्शन काय असतं, टू कन्वर्ट एसी इनपुट टू डीसी आउटपुट. डायग्राम काढा बस, बाकी काही नाही. दुसरा इन्स्ट्रुमेंट बघू, रिओस्टॅट. रिओस्टॅट व्हेरी इम्पॉर्टंट. रिओस्टॅट दिसायला असं दिसतं. डायग्राम काढायची झाली तर काय असतं, रिओस्टॅट कसा दिसतो, बेसिकली सिलेंडर असतो एक रिओस्टॅट म्हणजे, आणि सिलेंडरवर असे भरपूर कॉइल्स असतात, एक 100, 200, 500 टर्न्स असलेले असे कॉइल असतात. ठीक आहे ना, ओके. आणि इथनं इनपुट असतो, या ठिकाणी इनपुट प्लग असतो. बेसिकली इथं पण इनपुट असतो, कधी कधी 2 इनपुट द्यावं लागतात, आणि जंक्शन असेल तर इथनं इनपुट असतो. पण हा काय आपण दोन्हीपैकी एकच वापरतो जनरली. हा एक इनपुट असतो इथनं असा, जो करंट वायर मध्ये जातो, आणि ह्याच्या वरती इथं हा स्लायडर असतो. हा काय असतो, स्लायडर. अशी मेटल पट्टी असती, आणि मेटल पट्टीपासून एक आउटपुट असतो. आणि इथं काय असतो, हा एक स्लायडर आहे, प्लास्टिक स्लायडर असतो, ज्याला आपण हाताने धरून असं पुढे मागे स्लाइड करता येतं. आणि इथनं एक मेटलची पट्टी असते अशी. ओके, आणि ही मेटलची पट्टी या कॉइलच्या टचमध्ये असते, आणि हे प्लास्टिकचं असतं ज्याला आपण हात लावता येतो. तर मी इथनं करंट ऑन केला तर काय होतं, हा तर हे असं असतं. तर काय होतं, या इथनं एक सप्लाय मी देतो असा, इथनं करंट जातोय समजा आय, हा करंट जातोय, तो काय आय असा 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 इथनं या कॉइल मध्ये जातोय, आणि या ठिकाणी तो ही जी मेटल पट्टी आहे, ती मेटल पट्टी आणि ही स्लाइड होणारी पट्टी इथनं आतनं कनेक्शन असतं त्याला, तर ती अशी जाती, आणि तो करंट इथनं इथनं एक्झिट करतो. बघा, करंट आला कुठनं, इथनं या कॉइल मधनं फिरला, आणि इथनं असं एक्झिट झाला. ह्यातनं आपण मिळवलं काय, जेव्हा हा स्लायडर इथं असतो तेव्हा मी काय वापरलं, हा करंट किती वायर मधनं पास झाला, किती कॉइल मधनं पास झाला, एवढ्याच कॉइल मधनं पास झाला, यातनं पास झालाच नाही. म्हणजे इतका वायरचा जो रेझिस्टन्स आहे या वायरचा, तितकाच रेझिस्टन्स या सर्किटमध्ये लागला गेला. बर, मला जर ग्रॅज्युअली जर रेझिस्टन्स वाढवायचा असेल तर मी काय करतो, व्हॉट डू आय डू, इफ आय वॉन्ट टू इन्क्रीज रेझिस्टन्स, हा रिओस्टॅट मी हाताने स्लाइड करून याला आता इथं घेऊन जातो, या प्लास्टिक तुकड्याला इथं घेऊन जातो, आणि त्याच्याबरोबर हे मेटलची पट्टी पण ती टेकलेली असती, इथं 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 आणतो. आता काय झालं, आता बघा करंट असा जातोय, आणि असा या कॉइल मधनं जाऊन आता तो इथनं परत असा एक्झिट करेल. मग फरक काय झाला, मगाशी त्या करंटनी फक्त एवढीच कॉइल वापरली, म्हणजे एवढ्या कॉइलचा रेझिस्टन्स तर इन्क्लूड झाला. आता या करंटनी इतकी मोठी कॉइलची लेंथ वापरली, म्हणजे आता रेझिस्टन्स लेंथ वाढली का कॉइल कंडक्टरची, तर रेझिस्टन्स वाढतो आपल्याला माहिती आहे, कळतंय. म्हणजे आता इतका मोठा रेझिस्टन्स इन्क्लूड झाला, म्हणजे रेझिस्टन्सची संख्या वाढली ना, अमाऊंट वाढली. समजा मी हा स्लायडर इथं नाहीये, हा स्लायडर मी इथंच ठेवला, प्लास्टिक स्लायडर इथंच असेल, तर काय झालं, आता हा करंट इथनं आला, इथनं जस्ट इथनं थोडं 1, 2, 3 काय 4, 5 कॉइल मधनं पास झाला, आणि इथनं असा एक्झिट केला करंट. म्हणजे आता या करंटने किती कॉइल वापरली, फक्त एवढीच कॉइल वापरली, म्हणजे कमी रेझिस्टन्स वापरला, कळतंय. म्हणजे तुम्ही काय करता, थोडक्यात काय अचीव्ह केलं, तुम्ही हा स्लायडर हातांनी असा फिरवून तुम्ही काय चेंज करता, रेझिस्टन्स चेंज करता. याला म्हणतात रिओस्टॅट. रिओस्टॅटचा यूज काय आहे, टू चेंज और व्हेरी, व्हेरी हा योग्य शब्द आहे, रेझिस्टन्स. रेझिस्टन्सला व्हेरी करण्यासाठी वापरतात, चेंज करण्यासाठी. याचा सिम्बॉल असा आहे, हा तर झाला साधा रेझिस्टन्स, आणि याचा सिम्बॉल असा असतो, कळतंय. ओके, मोस्ट ऑफ द केसेस आपण एकच इनपुट वापरतो,
म्हणजे हा जर ए इनपुट असेल तर हा बी आउटपुट असतो. कधी कधी ह्या तुम्हाला जंक्शनला वापरत असेल तर ए आणि बी, ए सी बी असे 3 इनपुट आउटपुट असतात वगैरे. ह्याला पोटेन्शियल डिवायडर म्हणून पण वापरता येतं वगैरे. त्याचं आपल्याला काही जास्त घेणं देणं नाहीये. पण असं आहे, असा याचा सिम्बॉल आहे. कळतं तुम्हाला? म्हणजे जर मी फक्त असा रेझिस्टन्स वापरला आर, ह्याची काय तर समजा 3 ओहम आहे, व्ही आहे, तर आता 3 ओहम व्हॅल्यू फिक्स झाली ना. बरं, मला ही व्हॅल्यू व्हेरिएबल ठेवायची असेल, वाढवायची असेल, कमी करायचं असेल तर काय करतो मी? ह्याला मी असं लिहितो. कळतंय? कळतंय मी काय केलं? हा सिम्बॉल कसा वापरला कळतंय? आता आता काय झालं, एवढीच रेझिस्टन्स वापरला ना मी. आता समजा ही व्हॅल्यू 3 ओहम आहे, उद्या मला 5 ओहम करायची, तर मी ह्याला या मधल्या स्लाइडरला स्लाइड केलं. म्हणजे हा बेसिकली सिम्बॉल आहे. हा सिम्बॉल आहे, तो सिम्बॉल असा वापरतात. कळतं रिओस्टॅटची व्हॅल्यू काय आहे? ओके, पुढचं इन्स्ट्रुमेंट आपण बघूयात. रेझिस्टन्स बॉक्स. हे दिसायला असं दिसतं. रेझिस्टन्स बॉक्स. तर रेझिस्टन्स बॉक्स, व्हॉट इज दिस रेझिस्टन्स बॉक्स? दिस रेझिस्टन्स बॉक्स ऑफर्स यू रेझिस्टन्स. तुम्हाला रेझिस्टन्स चेंज करतात, यू कॅन व्हेरी रेझिस्टन्स. पण रिओस्टॅट पण रेझिस्टन्स व्हेरी करू शकतो आणि हा पण करू शकतो. मग रिओस्टॅट आणि ह्याच्यामध्ये फरक काय आहे? तर फरक आहे, चांगला फरक आहे. तो फरक काय आहे? तर रिओस्टॅट मध्ये लक्षात घ्या, रिओस्टॅट मध्ये काय होतं, रेझिस्टन्स ग्रॅज्युअली वाढतो. यू कॅन इन्क्रीज रेझिस्टन्स फ्रॉम 2 ओहम टू 3 ओहम मध्ये 2.1, 2.2, 2.3, 2. यू कॅन ग्रॅज्युअली इन्क्रीज. याच्यामध्ये असं होत नाही. याच्यामध्ये तुम्हाला एक तर 2 किंवा डायरेक्टली 3, आधेमध्ये काही नाही. कळतंय तुम्हाला? तर दिस कॅन ओनली टेक स्पेसिफिक व्हॅल्यूज. हा याचा प्रॉब्लेम आहे. दिस इज ड्रॉबॅक ऑफ दिस. आणि ह्याचा फायदा काय आहे ह्याचा, की तुम्हाला रेझिस्टन्सची व्हॅल्यू नोन असते. पण रिओस्टॅट मध्ये काय होतं, तुम्ही ते स्लाइडर हलवता, बरोबर आहे, ग्रॅज्युअली वाढवता रेझिस्टन्स, तेही बरोबर आहे. पण या इन्स्टंटला मला सांग रेझिस्टन्सची व्हॅल्यू किती आहे, विचारलं तर सांगता येत नाही. रेझिस्टन्स मध्ये, रिओस्टॅट मध्ये सांगता येत नाही. पण इथं मला सांगता येतं. आता हे वर्क कसं होतं, समजा मला सर्किट मध्ये 5 रेझिस्टन्स ठेवायचा, तर मी काय करतो, हा 5चा प्लग, हा प्लग असतो ना, हा असा प्लग, हा प्लग काढायचा बाहेर. म्हणजे काय असतं बेसिकली, इट इज समथिंग लाईक दिस. हे वरती रबरचा कॉर्क असतो आणि इथं असा प्लग असतो. असा असा प्रत्येक प्लग असे असतात, असे प्लग 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 असतात. आता मला या सर्किट मध्ये 5 ओहम रेझिस्टन्स इंट्रोड्यूस करायचा आहे, तर मी काय करतो, हा 5 ओहमचा जो दिसतोय प्लग, तो बाहेर काढतो. कळतंय? 5 ओहम काढला बाहेर, हा 5 ओहमचा प्लग बाहेर उपसून काढला, तर काय होतं, आता 5 ओहम रेझिस्टन्स इथं इन्क्लूड होतो. आता हे कसं करतात, तर ह्याच्यामध्ये हे जे कनेक्शन आहे, याच्यामध्ये अशी वायर असते. अशी वायर असते, तुम्हाला कळतंय का? आणि हा जो प्लग असतो, हा जो प्लग आहे, प्लगचं हे जे मटेरियल असतं, हे मेटल असतं, आणि हे असतं नेग्लिजिबल रेझिस्टन्स. हे काय असतं? नेग्लिजिबल आर. ओके. आता जेव्हा हे प्लग आत घुसवलेले असतात, या प्लग आत असतात, तेव्हा काय होतं, आणि हा जो 5 ओहम म्हणतोय, तो 5 ओहम रेझिस्टन्स बेसिकली या वायरचा असतो. कळतंय का? ओके. जेव्हा हा आता प्लग आत इन्सर्टेड असतो, त्या केसमध्ये काय होतं, करंट असा येतो, असं काही मेटल पट्ट्यात करंट येतो. आणि जेव्हा करंट इथं आला, करंटला 2 ऑप्शन आहेत, एक तर इथनं जा किंवा इथनं जा. पण फॉर अ गिवन ऑप्शन, जर हा रेझिस्टन्स नेग्लिजिबल असेल, तर करंट विल वॉन्ट टू फॉलो पाथ ऑफ लीस्ट रेझिस्टन्स. म्हणजे करंट काय प्रेफर करेल, यातनच निघून जाईल ना, तो या वायर म्हणून जाणारच नाही. कळतंय का? त्यामुळे असं राहील. पण तुम्ही जेव्हा या प्लगला बाहेर काढता, तर काय झालं, आता त्या करंटला फ्लो करायला दुसरा कुठला पर्यायच नाहीये. इट हॅज टू फ्लो लाईक दिस.
म्हणजे त्यांनी किती ओहम मधनं फ्लो झाला, 5 ओहम मधनं फ्लो झाला. म्हणजे सर्किट मध्ये किती करंट इंट्रोड्यूस झाला, किती रेझिस्टन्स इंट्रोड्यूस झाला, 5 ओहम रेझिस्टन्स इंट्रोड्यूस झाला. तुम्हाला कळतंय? ओके, असं हे असं होतं. आता मला याच्यातनं काय युसी यातल्या कॉम्बिनेशन मला भरपूर काय काय व्हॅल्यूज पर्यंत कॉम्बिनेशन काढता येतात. मला समजा 8 काढायचे, 8 मी 5 एक बाहेर काढतो, 2 बाहेर काढतो आणि 1 बाहेर काढतो, म्हणजे 5 आणि 3 8. मला जर 50 काढायचं किंवा 80 काढायचं, 80 50 बाहेर काढतो, 20 बाहेर काढतो आणि 10 बाहेर काढतो, झाले 80. ओके, मला जर 500 करायचं किंवा 600 करायचं किंवा 637 करायचं, 637 एक्झॅक्टली असा मला ओहम पाहिजे. मी काय करतो, 500 बाहेर काढतो, 100 बाहेर काढतो, 600 बाहेर झाला, 600 आला. आता 37 काढायचं, काय करतो, 20 काढतो आणि 10 काढतो, 30 झालं बाहेर. ओके, आता 7 पुढचे म्हणजे 5 काढतो आणि 2 काढतो, म्हणजे एकूण किती इंट्रोड्यूस झाला, एकूण किती रेझिस्टन्स इंक्लूड झाला, 637. कळतंय व्हॉट इज द यूज ऑफ रेझिस्टन्स बॉक्स? फार ब्रिलियंटली बनवलेले इन्स्ट्रुमेंट्स आहेत. म्हणजे ह्याच्याने काय होतं, तुम्हाला यू कॅन इंट्रोड्यूस नॉन रेझिस्टन्सेस. आणि तुम्हाला उद्या जर वाटलं की नाही मला हे नको आहे, मला 630च पाहिजे, तर काय करा, काय नाही, हे 7 जे एक्स्ट्रा काढलं होतं ते 7 एक्स्ट्रा बसून टाका, 630 झाला रेझिस्टन्स. तुम्हाला कळतंय? दिस इज द यूज ऑफ रेझिस्टन्स बॉक्स. हे नोट डाऊन करून घ्या, डायग्राम छोटी काढा आणि याचं फंक्शन लिहा टू व्हेरी रेझिस्टन्स. असं करा. ह्याचा यूज लिहून घ्या. ह्याचा यूज काय आहे तुम्ही तुमच्या शब्दात लिहून घ्या. यूज काय आहे, टू इंट्रोड्यूस नोन व्हॅल्यूज ऑफ रेझिस्टन्स. हा, आणि अनलाइक रिओस्टॅट. ओके, पण याचा ड्रॉबॅक काय आहे, वी कॅन ओनली इंट्रोड्यूस रेझिस्टन्सेस ऑफ ओनली डेसिग्नेटेड व्हॅल्यूज. मला असा 63.28 638.27 इतका रेझिस्टन्स पाहिजे म्हटल्यानंतर इथे येणार नाही. एकदा 38 येईल किंवा 39 येईल, मधनं असं डेसिमल्स येणार नाही. तर यू कॅन ओनली टेक आउट व्हॅल्यूज इन डिस्क्रीट नंबर्स. इथं हा याचा ड्रॉबॅक आहे, पण फायदा आहे की याची व्हॅल्यू नोन असते. रिओस्टॅट मध्ये नोन व्हॅल्यू नसते आणि याचं फंक्शन असं होतं. ओके, नो करंट आणि इथनं करंट असा फ्लो होतो. पुढचा इन्स्ट्रुमेंट बघा, ह्याला म्हणतात जॉकी. ह्याला म्हणतात जॉकी. व्हॉट इज दिस जॉकी डज? जॉकीचं काम काय असतं? जॉकी इज लुक्स लाईक अ पेन. जसा आपला पेन असतो तसा दिसतो जॉकी. जॉकीचं काम काय असतं, फक्त फरक काय असतो, असा पेन असतो, पेन सारखा दिसतो. ह्याची बॉडी जी असते ती प्लास्टिकची असते, रबर किंवा प्लास्टिक इन्सुलेटनची असते. आणि ह्याच्यावरती इथनं वायर लावली, म्हणजे वायर इथं मला स्क्रू असतो टाईट लावता येते. आणि या वायर पासन आत एक कनेक्शन असतं, आतल्यात एक कनेक्शन असतं कुठपर्यंत, या टिपला. आणि हे टिप मेटल टिप असतं. हे काय असतं, मेटल टिप. आणि कनेक्शन कुठनं असतं, या पॉइंट पासून या पॉइंटला असतं कनेक्शन, आतनं असतं कनेक्शन. वरनं बॉडी असते प्लास्टिकची असती. ह्याचा यूज काय होतो, ह्याचा यूज काय होतो जॉकीचा, टू टच करंट कॅरिंग वायर ऍट various places or to slide on current. to touch म्हणजे काय करतो, टू टच इथंच म्हणतो ऑब्लिक स्लाइड. टू टच और टच अँड म्हणतो, टच अँड स्लाइड. टच अँड स्लाइड करंट कॅरिंग वायर ऍट व्हेरियस प्लेसेस. ह्याचा उपयोग आपण पोटेन्शिओमीटर आणि मीटर ब्रिज जेव्हा आपण शिकणार आहे, व्हीटस्टोन्स किंवा मीटर ब्रिज जेव्हा शिकणार आहे, तेव्हा तुम्हाला मी ह्याचा यूज डायरेक्टली सांगतो. पण आता ह्याचा यूज काय आहे, ही एक करंट कॅरिंग वायर आहे आणि ही दुसरी करंट कॅरिंग वायर आहे. एक वायर आहे, 2 वायर्स या सर्किट मध्ये आहेत. आणि मला हे टिप, मला काय करायचंय, ही वायर या वायरला वेगळ्या वेगळ्या ठिकाणी टच करायची. आय वॉन्ट टू टच आणि स्लाइड करायची. असं टच करून आय वॉन्ट टू स्लाइड इट, स्लाइड करायचं. तर काय हे नसेल तर काय करायला लागलं असतं, वायर असं घ्यायची, त्याचं इन्सुलेशन काढायचं आणि असं मॅन्युअली हाताला धरून असं टच करायचं, असं करायचं. पण त्यात एरर येऊ शकतो.
कारण कुठल्या ठिकाणी कनेक्शन ब्रेक होऊ शकतं, कुठल्या ठिकाणी स्पार्क होऊ शकतो वगैरे वगैरे. पण त्याचा फायदा काय आहे, तुम्ही जेव्हा हे असं टच करत जाल तेव्हा यू गेट सिमलेस कॉन्टॅक्ट. कॉन्टॅक्ट सुटत नाही. ह्याला म्हणतात जॉकी. हे डायग्राम काढा, लिहून घ्या. पुढचं इन्स्ट्रुमेंट आहे, पाचवं इन्स्ट्रुमेंट, गॅल्व्हनोमीटर. गॅल्व्हनोमीटर हे फार महत्वाचं इन्स्ट्रुमेंट आहे. बघा, ह्याचा सिम्बॉल असं दाखवतात, जी. ठीक आहे. गॅल्व्हनोमीटरचा यूज काय आहे? ह्याचा यूज आहे टू मेजर करंट. टू मेजर करंट. अच्छा. गॅल्व्हनोमीटरचे दोन प्रकार असतात. ऍक्च्युली भरपूर आहेत प्रकार. दोन आपल्याला आपल्या सिलेबस मध्ये दोन प्रकार आहेत. असं भरपूर डेड वेट गॅल्व्हनोमीटर भरपूर काय काय. तर आपल्याकडे दोन प्रकार कुठले आहेत? एक आहे मूव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटर. मूव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटर. आणि दुसरं आहे टॅन्जेंट गॅल्व्हनोमीटर. कळतंय का? ओके. आता गॅल्व्हनोमीटरचा यूज तरी आहे करंट मोजायचा. बरं, व्हेरी गुड. मूव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटर अशा आणि टॅन्जेंट असे दोन प्रकार पडतात त्याचे. आता हे दोन्ही आपल्या सिलेबस मध्ये आहेत, पण आपण हे दोन्ही या चॅप्टर मध्ये शिकणार नाही. जेव्हा मी तुम्हाला मॅग्नेटिझम आपण शिकू, मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट किंवा मॅग्नेटिझम जेव्हा शिकू, अर्थ मॅग्नेटिझम वगैरे, तेव्हा तुम्हाला हे दोन प्रकार मी शिकवेन. कळतंय? सध्या तुम्ही फक्त हे लक्षात घ्या की गॅल्व्हनोमीटर हे इन्स्ट्रुमेंट असं इन्स्ट्रुमेंट आहे जे वापरतात कशासाठी? टू मेजर करंट. याचा एक सगळ्यात मोठा ड्रॉबॅक आहे, तो म्हणजे एक ड्रॉबॅक आहे. काय आहे ड्रॉबॅक? इट कॅन मेजर ओनली व्हेरी लेस अमाउंट ऑफ करंट. इट कॅन measure very less current. less amount of current म्हणता येईल. जास्त अमाऊंट ऑफ करंट पाठवला तर काय होतं? तर हा गॅल्व्हनोमीटर जळून जाईल. हा गॅल्व्हनोमीटर जळतो. असं का होतं? हे असंच का होतं? तर आपण हे शिकू जेव्हा आपण ह्याचं कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग शिकू मॅग्नेटिझम मध्ये. कळतंय? पण तुम्हाला हे कळलं गॅल्व्हनोमीटरचा यूज काय असतो? टू मेजर करंट. इज इट क्लिअर? ओके. हे नोट डाऊन करून घ्या. गॅल्व्हनोमीटर दिसायला असं दिसतं. कळतंय? आता ह्याचा अजून एक फायदा काय आहे माहिती का गॅल्व्हनोमीटरचा? दिस गॅल्व्हनोमीटर कॅन बी कन्व्हर्टेड विथ सम स्लाइट मॉडिफिकेशन. Slight modification, galvanometer can be converted into ammeter and voltmeter. मी आशा करतो तुम्ही असे शब्द दोन ऐकलेले असतील, ॲमीटर आणि व्होल्टमीटर. ॲमीटर का वापरतात? ॲमीटर करंट मोजण्यासाठी वापरतात आणि व्होल्टमीटर पोटेन्शियल डिफरन्स मोजण्यासाठी वापरतात. कळतंय? तर म्हणून गॅल्व्हनोमीटर तर सध्या या चॅप्टर मध्ये गॅल्व्हनोमीटरचा सिग्निफिकन्स काय आहे? तर गॅल्व्हनोमीटर मध्ये काहीतरी झोल केला, काहीतरी बघू आता काय आपण पुढचंच टॉपिक आहे. गॅल्व्हनोमीटर मध्ये काहीतरी झोल झाल करायचा, स्लाइट मॉडिफिकेशन केलं तर गॅल्व्हनोमीटर कॅन बी यूज्ड ॲज अन ॲमीटर. इट कॅन ऑल्सो बी यूज्ड ॲज अ व्होल्टमीटर. हे तुम्हाला कळतंय का? आता बघू पुढचा. बघा, पुढचं इन्स्ट्रुमेंट आहे ॲमीटर. हे तर तुम्ही नाव ऐकलं असेल याच्या अगोदर. ॲमीटरला आपण ए म्हणता येतं किंवा ह्याचा सिम्बॉल असा दाखवतो. ए म्हणण्यापेक्षा सिम्बॉल ॲमीटरचा असा असतो. अच्छा, ह्याचा यूज काय आहे? टू मेजर करंट. हा, आता ह्याच्यामध्ये आणि गॅल्व्हनोमीटर मध्ये फरक काय आहे? तर ह्या फंक्शनली फरक काहीच नाहीये. गॅल्व्हनोमीटर सुद्धा करंट मेजर करतं, ॲमीटर सुद्धा करंट मेजर करतं, पण व्हॅल्यू मध्ये फार मोठा फरक आहे. गॅल्व्हनोमीटर फक्त कमी व्हॅल्यूचा करंट मोजू शकतो. ॲमीटर कॅन बी डिझाइन टू मेजर एनी अमाउंट ऑफ करंट. कळतंय? ॲमीटर कॅन बी यूज्ड टू डिझाइन एनी अमाउंट ऑफ करंट. ओके. अजून एक गोष्ट, आपण हे सगळे जे इन्स्ट्रुमेंट बघतोय, सगळे इन्स्ट्रुमेंट, रेझिस्टन्स किंवा
रेझिस्टन्स बॉक्स, आपण गॅल्व्हनोमीटर, आता ॲमीटर बघतोय, व्होल्टमीटर बघणार आहोत. हे सगळे इन्स्ट्रुमेंट आपण डीसी सर्किट बघतोय, डीसी करंट साठी बघतोय. आपण हा अख्खा चॅप्टर सगळा, या चॅप्टर मध्ये एसी शब्द आलेलाच नाहीये. फक्त मगाशी एसी डीसीचं कन्व्हर्जन असलं त्यामुळे तुम्हाला एसी सांगितलंय. याच्या अगोदर मी कधी एसी शब्द वापरलाय का या चॅप्टर मध्ये? नाही. हे पण सगळे करंट डीसी साठीच असतात. एसी करंट मोजण्यासाठी ॲमीटर तो वेगळा असतो. हा ॲमीटर एसी साठी वापरता येत नाही. एसी साठी हॉट वायर ॲमीटर वगैरे आपण हे सगळे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये गेल्यानंतर असतात हे फार. तर त्याच्यात तुम्ही टेम्परेचरवरनं तुम्ही मग करंट मोजता. ही जो हिटिंग इफेक्ट होतो करंटमुळे, त्यावरनं करंट मोजतात वगैरे. तर हा जो ॲमीटर आहे हा डीसी साठीच असतो. हे सगळे इन्स्ट्रुमेंट डीसी साठीच बनवलेले आहेत, एसी साठी नाही. ओके, टू मेजर करंट. आणि दिस कॅन मेजर करंट can be designed to measure any amount of current. Any amount of current. अच्छा, हा फायदा आहे बघा. आता आपण याच्यावर चर्चा करूयात. ॲमीटर आणि व्होल्टमीटर आपण जास्त मॅक्सिमम या क्लासमध्ये चर्चा आपण आता इथून पुढे त्या दोघांवरच करू. बाकी सगळे इन्स्ट्रुमेंट्स पण येणार आहेत, पण बघूयात पहिल्यांदा ॲमीटर. हे झालं. आता मला जर करंट मोजायचा आहे, हा एक पोटेन्शियल, हा सेल आहे आणि हा रेझिस्टन्स. मला या सर्किट मधनं असलेला करंट किती आहे हे मोजायचं आहे, एक्सपेरिमेंटली मोजायचं आहे. इट्स वन थिंग तुम्ही हे कॅल्क्युलेशन करून काढू शकता, पण मला एक्सपेरिमेंटली कुठून मोजायचंय. तर मला हे माहितीये की मी काय करतो, हा रेझिस्टन्स आहे ना ओरिजिनल, तर मला काय लावावं लागतं, ॲमीटर मी कुठे जोडतो, आय कनेक्ट द ॲमीटर in series with the resistance, in series with the circuit through which we want to measure I. मला I कशातनं मोजायचा होता, यातनं जाणारा I मला मोजायचा होता ना, म्हणून मी काय करतो, ॲमीटर इज ऑलवेज कनेक्टेड इन सिरीज. व्हेरी इंपॉर्टंट पॉइंट. ॲमीटर इज ऑलवेज कनेक्टेड in series with what? With the circuit through which current is to be measured. मला ज्या ब्रांच मधला करंट मोजायचा आहे त्या ब्रांच मध्येच मला काय लावावं लागणार आहे, ॲमीटर जोडावं लागणार आहे. कळतंय का तुम्हाला? असं काहीतरी एक सर्किट आहे. मला यातलं करंट किती आहे, यातनं पास होणार हे मला मोजायचं असेल तर मला काय करावं लागेल, ॲमीटर मला या रेझिस्टन्सला सिरीज मध्ये लावावं लागेल ना. म्हणजे एकतर असा लाव किंवा इथं लाव, व्हॉटएव्हर. म्हणजे ॲमीटर मला कुठं लावावा लागला, ज्याच्यामध्ये करंट मोजायचा त्या सिरीज मध्ये लावणार. लक्षात घ्या, सिरीज मध्ये का लावावा लागतो, कारण सिरीज म्हणतो कशाला आपण, जितका करंट यातनं गेला तितकाच यातनं गेला पाहिजे ना, तितकाच मोजला पाहिजे मी. येस. आता मला जर यातनं करंट किती मोजला, किती गेला हे मोजायचं असेल तर मी याला सिरीज मध्ये लावतो. कळतंय? मला या आर मध्ये किती करंट आहे काढायचं असेल तर मला इथं लावावं लागेल ॲमीटर. कळतंय? ॲमीटर इज ऑलवेज कनेक्टेड इन सिरीज विथ सर्किट थ्रू विच द करंट इज टू बी मेजर्ड. क्लिअर? अच्छा, आता यातला प्रॉब्लेम एक काय प्रॉब्लेम आहे मला सांगा. ॲमीटर इज डिराइव्ड फ्रॉम गॅल्व्हनोमीटर, आणि गॅल्व्हनोमीटरचं कन्स्ट्रक्शन आपण जेव्हा शिकू तेव्हा गॅल्व्हनोमीटर मध्ये 1, 2, 3, 4, 10, 15, 20, 25 असे भरपूर कॉइल्स असतात, टर्न असतात वायर्सच्या. कळतंय? टर्न असतात भरपूर. मग आता या भरपूर टर्नचा काही ना काहीतरी रेझिस्टन्स असणार आहे. म्हणजे आणि त्या गॅल्व्हनोमीटर पासून मी ॲमीटर बनवला आहे ना. प्रॉब्लेम कळतो तुम्हाला? म्हणजे या ॲमीटरचा जर मी डायरेक्टली गॅल्व्हनोमीटर वापरला समजा इथं, तर प्रॉब्लेम काय होणार आहे, एकतर हा ॲमीटर आपण सिरीज मध्ये जोडतो आणि याचा काहीतरी रेझिस्टन्स असणार आहे. समजा या ॲमीटरचा रेझिस्टन्स आहे आर ए. अच्छा, आता प्रॉब्लेम काय होतो सांगा, या रेझिस्टन्स मुळे प्रॉब्लेम काय झाला. बरं, आपण काही व्हॅल्यूज घेऊ. समजा हे आहे 2 ओहम आणि हे आहे 4 व्होल्ट. ठीक आहे, 6 व्होल्ट म्हणून 6 व्होल्ट. अच्छा, 2 ओहम आणि 6 व्होल्ट.
मला सांगा थेरोटिकली कॅल्क्युलेशन मला करून किती करंट येणार आहे? I इज इक्वल टू V बाय R, म्हणजे किती? 3 एम्पियर करंट इथनं येणार आहे. अच्छा, हे झालं थेरोटिकल कॅल्क्युलेशन. मला एक्सपेरिमेंट करताना मी थोडी थेअरी वापरतो, किंवा सर्किट एखादा कॅल्क्युलेशन कॉम्प्लिकेटेड असू शकतं ना, तर मला ऍक्च्युअली एक्सपेरिमेंट करताना मोजायचं, ऍक्च्युअली मोजायचं किती करंट आहे. बरं, मग मी काय करतो, मला माहितीये काय करायचं मोजायचं असेल तर, हा ऍमीटर इथं जोडा, ऍमीटर इथं जोडा. पण आता काय झालं, समजा समजा या ऍमीटरचाच रेझिस्टन्स 1 ओहम आहे, ऍमीटरचा रेझिस्टन्स समजा 1 ओहम आहे. आता काय झालं, ऍमीटर जोडला आणि मी स्विच चालू केला. आता आता मला सांगा, हा करंट इतका फ्लो होणार का? नाही, हा करंट इतका फ्लो होणारच नाही. आता करंट किती आहे, नवीन करंट काय होणार? I डॅश इज इक्वल टू V बाय R ना. आता रेझिस्टन्स किती झाला सर्किटचा? 2 अगोदर तरी होता, प्लस ऍमीटरचा 1 ओहम त्यात ऍड झाला, म्हणजे 3 झाला, म्हणजे किती झालं? 2 एम्पियर. अरे बाप, हा तर मोठा प्रॉब्लेम आहे. म्हणजे मला ऍमीटर वापरायचा कशासाठी? यातलं करंट किती आहे ते अॅक्युरेट मोजायला. पण मी ते मोजण्यासाठीच ऍमीटर जोडला, पण ते ऍमीटर जोडल्यामुळेच तर ओरिजिनल करंट मध्ये चेंज झाला. हा प्रॉब्लेम आहे ना. मग ते मोजण्याला काय अर्थ आहे? तुम्हाला कळतंय? मला माझी जर उंची हाईट मोजायची आहे आणि मी ते स्केलनी काहीतरी करायला लागलो, मोजायला लागलो असं हाईट, पण त्या मोजण्याच्या ऍक्शनमुळे जर हाईट मध्ये जास्त मोजली गेली, कमी मोजली गेली, तर त्या मोजण्याला अर्थच राहत नाही. ह्याला किती एरर झाला याच्यामध्ये. त्यामुळे अशा मेजरमेंटला काहीही अर्थ राहत नाही. दिस मेजरमेंट इज युजलेस. अच्छा, मग जर मला हे मेजरमेंट युजलेस व्हायचं नसेल, मला यातला करंट मोजायचं जर असेल, तर काय व्हायला पाहिजे? काय व्हायला पाहिजे? ऍमीटरचा रेझिस्टन्स शुड बी व्हेरी 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 लेस. आयडियली काय असला पाहिजे? 0 ओहम. आयडियली किती असला पाहिजे ऍमीटरचा रेझिस्टन्स? 0 ओहम. तर काय होईल बघा, आता काय होईल, I इज इक्वल टू V बाय R ना. आता V बाय R, आता हे 0 ओहम जर असेल, 2 आणि 0 2 आणि याचा 3, म्हणजे आता हा I मध्ये मी ओरिजिनल I मध्ये काही चेंज केला का ऍमीटर जोडल्यामुळे? तर नाही. दिस इज आयडियल ऍमीटर. म्हणजे व्हॉट इज आयडियल ऍमीटर? Ideally, resistance of ammeter. What is RA? RA stands for ammeter resistance. Resistance of ammeter should be किती? 0 ohm. Should be 0. पण रिअल लाईफ मध्ये असं होतं का? नाही. 0 ओहम रेझिस्टन्स असतो असं कधीच होत नाही. काही ना काहीतरी रेझिस्टन्स कुठल्या तरी असतोच ना रेझिस्टन्स. असं होत नाही की 0 ओहम रेझिस्टन्स. थोडा कंडक्टर काहीतरी रेझिस्टन्स असेलच. पण रिअल लाईफ मध्ये काय पाहिजे? RA should be, मी काय लिहितो असं, or RA should tend to be 0. ठीक आहे, चलो 0 अगदी परफेक्ट होता येत नाही, पण चला आपण एक प्रयत्न करू की RA कमीत कमी पाहिजे, 0.000 असं काहीतरी कमीत कमी पाहिजे. तुम्हाला कळतंय? असं असायला पाहिजे. ओके, पण आता गॅल्व्हॅनोमीटरचा रेझिस्टन्स तरी मोठा आहे, कारण आपल्याला माहिती आहे गॅल्व्हॅनोमीटर मध्ये बरेच कॉइल्स आहेत. गॅल्व्हॅनोमीटरचा रेझिस्टन्स मोठा आहे, मला अँपिअरचा रेझिस्टन्स कमी पाहिजे, तर मला गॅल्व्हॅनोमीटर मध्ये काय करावं लागेल तर रेझिस्टन्स त्याचा कमी होईल. तुम्हाला कळतंय मी काय सांगतोय? गॅल्व्हॅनोमीटर मध्ये रेझिस्टन्स आहे बऱ्यापैकी. बघा, गॅल्व्हॅनोमीटर चा G ह्याचा रेझिस्टन्स आहे काहीतरी, पण मला हा रेझिस्टन्स समजा, ह्याचा रेझिस्टन्स आहे Rg, ह्याचा रेझिस्टन्स आहे Rg. हा Rg रेझिस्टन्स गॅल्व्हॅनोमीटरचा रेझिस्टन्स आहे, पण मला अॅमीटरचा रेझिस्टन्स कमीत कमी पाहिजे. म्हणजे मी गॅल्व्हॅनोमीटरचं काय करू म्हणजे रेझिस्टन्सची व्हॅल्यू कमी होईल? मला सांगा, रेझिस्टन्सची व्हॅल्यू कमी करायची असेल आपल्याला, तर आपण रेझिस्टन्स कसे जोडतो? पॅरलल जोडतो ना. आपल्याला माहिती नाही, दोन रेझिस्टन्स, माझ्याकडे दोन रेझिस्टन्स आहेत, हा एक रेझिस्टन्स आणि हा रेझिस्टन्स आहे. दोन रेझिस्टन्स मी सिरीज मध्ये जोडले, तर टोटल यांचं कॉम्बिनेशन काय झालं? समजा हे R आहे आणि R आहे, आता कॉम्बिनेशन काय झालं? 2R झालं. पण जर मी हे असं जोडायच्या ऐवजी पॅरलल जोडले, आता काय झालं? R आणि R, आता काय झालं? R/2 झालं ना, म्हणजे मी रेझिस्टन्स कमी केला. तुम्हाला कळतंय का? म्हणजे मला जर रेझिस्टन्स कमी करायचा असेल तर मला रेझिस्टन्स कसे जोडावे लागतात? पॅरलल. आणि रेझिस्टन्स वाढवायचा असेल तर कसं जोडायला लागतात? सिरीज मध्ये. अच्छा, मला कमी करायचं आहे या ठिकाणी, म्हणून मला काय करतो मी? बघ,
या गॅल्व्हॅनोमीटरला एक पॅरलल रेझिस्टन्स जोडतो. एक काय करतो? पॅरलल रेझिस्टन्स जोडतो. याला म्हणतात शंट. SHUNT. याला म्हणतात शंट रेझिस्टन्स किंवा नुसतं शंट. काही नाही, हा रेझिस्टन्स असतो, फक्त शंट वापरतात. कारण शंट शब्द का वापरतात? कारण आपल्याला हा रेझिस्टन्सच्या म्हणजे आपल्याला फक्त ह्याचा रेझिस्टन्स कमी करण्यासाठी ह्याचा यूज आहे, बाकीचा काही यूज नाही. बघा, शंट रेझिस्टन्स किंवा आपण याला शॉर्ट फॉर्म म्हणू प्रेमाने S. शंट वापरला मी. आता शंट वापरलं तर काय झालं? बघा, आता ह्याचा इक्विव्हॅलेंट रेझिस्टन्स कमी झाला. म्हणजे मला कमी हवा होता ना, कमी झाला. बघा, आता हा शंट मग किती, शंट रेझिस्टन्सची व्हॅल्यू किती पाहिजे बघूयात. बघा, आणि या कॉम्बिनेशनला सगळ्याला म्हणजे काय, गॅल्व्हॅनोमीटर प्लस शंट इन पॅरलल. गॅल्व्हॅनोमीटर प्लस शंट इन पॅरलल याला काय म्हणतात? यालाच म्हणतात ॲमीटर. यालाच म्हणतात ॲमीटर. म्हणजे ॲमीटर असतं काय बेसिकली? ॲमीटर इज नथिंग बट गॅल्व्हॅनोमीटर ओनली. फक्त गॅल्व्हॅनोमीटरच्या मध्ये, ॲमीटरच्या मध्ये गॅल्व्हॅनोमीटरच्या अक्रॉस काय लावतात? एक शंट जोडलेला असतो, पॅरलल जोडलेला असतो. आता ह्याचं कॅल्क्युलेशन कसं होतं बघा. मला मोजायचं करंट I. मला मोजायचं करंट I. आता करंट इथे आला पाहिजे. बर, एका ॲमीटरची रिक्वायरमेंट काय आहे? सगळ्यात पहिल्यांदा मला काय पाहिजे? हा I जो आहे असा डिवाइड झाला समजा. हा IG. I कसा डिवाइड झाला? IG. व्हॉट इज IG? करंट थ्रू गॅल्व्हॅनोमीटर. तर मला सांगा, हा आता करंट किती राहील? तो IG असेल तर हा करंट काय राहील? I मायनस IG ना. I करंट जो मला मोजायचा आहे तो आता डिवाइड होईल, I मायनस IG होईल. मला काय पाहिजे? मला काय पाहिजे? IG should be very less. IG should tend to be 0. का 0? कारण तुम्हाला मगाशी म्हणलंय, जर गॅल्व्हॅनोमीटर मध्ये जास्त करंट पास झाला तर गॅल्व्हॅनोमीटर जळायची शक्यता असते. ते का आपण गॅल्व्हॅनोमीटर जेव्हा शिकू तेव्हा कळेल. पण गॅल्व्हॅनोमीटरचा रेझिस्टन्स मला कमी पाहिजे. अच्छा, मला सांगा, जर IG कमी पाहिजे, लक्षात घ्या, IG कमी पाहिजे तर I मायनस IG जास्त पाहिजे. म्हणजे इथनं जो सगळा करंट येतोय त्यातला मॅक्सिमम करंट शंट मधनं गेला पाहिजे आणि कमीत कमी करंट G मधनं गेला पाहिजे. असंच मला पाहिजे ना. म्हणजे हा G सेफ राहील, गॅल्व्हॅनोमीटर सेफ राहील, जळणार नाही. अच्छा, म्हणजे ही रिक्वायरमेंट काय आहे? IG शुड बी 10. IG शुड टेंड टू 0. अच्छा, आता IG जर एकदम कमी पाहिजे तर दिस इम्प्लाइज I मायनस IG शुड बी लार्ज. शुड बी लार्ज. दिस इम्प्लाइज, हेच इम्प्लाय काय करतं? शंटची व्हॅल्यू किती पाहिजे? म्हणजे मॅक्सिमम करंट शंट मधनं जाईल. शंटची व्हॅल्यू पाहिजे, शंट शुड बी 0, टेंडिंग टू 0. इक्वल टू 0 म्हणतात ना, टेंडिंग टू 0. बघा, शंट रेझिस्टन्स काय पाहिजे? शंट रेझिस्टन्स हा फार स्मॉल पाहिजे. असं करू, इफ IG टू बी स्मॉल असं म्हणू. IG for असं लिहा, for IG to be small, I minus IG should be large. अच्छा, I minus IG large कधी येतं? जेव्हा S is small. S is small. कारण मला माहिती आहे ना, जिथं मी आपली टेंडन्सी काय आहे, करंटची टेंडन्सी, या जगाची टेंडन्सी काय आहे? टू फॉलो पाथ ऑफ लीस्ट रेझिस्टन्स. फॉलो पाथ ऑफ लीस्ट रेझिस्टन्स. मी सारखं उदाहरण देत असतो तुम्हाला, मुलांना सगळ्यांना, की तुम्हाला असा ऑप्शन दिला, दोन ऑप्शन तुमच्या जवळ आहेत. एक म्हणजे जसं आता अभ्यास करायचा, एकदम अभ्यास करा, पूर्ण एकदम मेहनत घाम घालून अभ्यास करा आणि मेडिकल सीट मिळवा. दुसरा ऑप्शन आहे, डायरेक्ट BJ मेडिकलला जाऊन ऍडमिशन घेऊन टाका. आता हे सगळं करोना समजा नंतर. BJ मेडिकलला जा, माझे नाव सांगा, माझी ओळख आहे, नाव सांगा, ऍडमिशन घेऊन टाका डायरेक्ट, पहिलाच नंबर तुमचा. असे तुम्हाला दोन ऑप्शन दिले, तर मला सांगा तुम्ही कुठला ऑप्शन चूज कराल? ऑब्विसली मिळतोय, ऍडमिशन मिळतीये, घ्या. ओनली
समबडी व्हेरी रेअर. नाही नाही नाही, मी तत्वाने जाणार, म्हणजे असं काही होत नाही. मी आता हे जे अॅनॉलॉजी सांगतोय त्या अॅनॉलॉजी नुसार तर काय असतं, वी हॅव टेंडन्सी टू फॉलो पाथ ऑफ लिस्ट रेझिस्टन्स. सिंपल आहे ना. दोन रस्त्यात असे जाणार आहे, तुम्ही इथं आला, आज तुम्हाला जायचं पलीकडे जायचं कुठेतरी, इथून तिथं जायला दोन रस्ते, असे दोन रस्ते फुटलेले. तुम्हाला दिसतंय की या रस्त्याला भरपूर गर्दी आहे आणि या रस्त्याला काही नाही, 2-3 लोकच आहेत. तुमची कार आहे, मोठीच्या मोठी कार आहे. तुम्ही कार काय कराल, कार त्या गर्दीच्या रस्त्याने घ्याल. दोघांची लांबी सारखी आहे, बाकी सगळं सारखं आहे, फक्त काय फरक आहे, इथं जास्त गर्दी, इथं काहीच गर्दी नाही. तुमची कार आहे मोठी कार, सायकल असेल तर होऊन जाईल, काय म्हणजे जास्त इश्यू नाही. पण कार आहे मोठी, तर तुम्ही कार कुठल्या रस्त्याने घ्याल, जास्त गर्दीतनं जाणं पसंत कराल का रिकाम्या रस्त्याने जाणं पसंत कराल? तर रिकाम्या रस्त्याने जाणं पसंत कराल का? तर वी हॅव टेंडन्सी टू फॉलो पाथ ऑफ लिस्ट रेझिस्टन्स. ज्या ठिकाणी मला कमीत कमी विरोध आहे. तुम्ही तर अभ्यास करताय, तुम्ही तुमच्या टेंडन्सीच्या अगेन्स्ट काम करताय, भरपूर वाटतं अरे काय माझे मित्र सगळे हे खेळतात, ते खेळतात, पिक्चर जातात, मी इथं बसून अभ्यास करतोय, हाऊ बोरिंग. तुम्हाला वाटणं साहजिक आहे. पण फॉर अ बेटर गुड वी हॅव टू फॉलो दिस, बिकॉज राईट नाउ वी डोंट हॅव एनी अदर ऑप्शन. तुम्हाला असं कोणी येऊन सांगणार आहे का की ये बाबा ये इथं बस या बेंचवर आणि मेडिकल चालू कर आणि तुला देतो आम्ही सर्टिफिकेट, असं होणार नाही. वी हॅव टू फॉलो द पाथ ऑफ रेझिस्टन्स बिकॉज देर इज नो लिस्ट रेझिस्टन्स. सो एनिवे वी आर फॉलोइंग लिस्ट रेझिस्टन्स ओनली. कम बॅक टू दिस. आता मला काय पाहिजे, हा करंट असा येतोय, मला काय पाहिजे की मॅक्सिमम करंट एस मधनं गेला पाहिजे आणि कमीत कमी जी मधनं गेला पाहिजे. ह्याचा अर्थ काय पाहिजे, या आरजीच्या तुलनेमध्ये एस ची व्हॅल्यू एकदम कमीत कमी पाहिजे ना, म्हणजे एस टू बी स्मॉल. हे तुम्हाला कळतंय का? म्हणजे व्हॉट आय वॉन्ट क्विक, फॉर आयजी टू बी स्मॉल, आयजी मला स्मॉल का पाहिजे, टू सेव्ह द गॅल्व्हनोमीटर. फॉर आयजी टू बी स्मॉल, I minus ID should be large and that's why that implies S should be small. अच्छा, पण आता प्रॉब्लेम बघा, परत प्रॉब्लेम आहे, तरी सोल्युशन झालेलं नाही का? मला करंट कुठला मोजायचा आहे, मला सर्किट मध्ये करंट कुठला मोजायचा आहे, आय मोजायचा आहे ना. पण आता सध्या आयजीच जात आहे, कुठं आय मोजतोय मी, मला मोजायचं आय आहे पण आयजी जात आहे, कळतंय? आता हे सॉल्व्ह कसं करायचं बघा. जर मी समजा या पॉइंटला 1 म्हणलं, या पॉइंटला 2 म्हणलं, तर मला असं म्हणता येईल का की, आणि हे दोन रेझिस्टन्स पॅरलल मध्ये आहेत ना, शंट आणि गॅल्व्हनोमीटर एकमेकांना पॅरलल मध्ये असतील, तर आपल्याला पॅरललची एक प्रॉपर्टी काय माहितीये, जे रेझिस्टन्स पॅरलल असतात त्याच्या अक्रॉस पोटेन्शियल ड्रॉप, पोटेन्शियल डिफरन्स सेम असतो. म्हणजे मला काय म्हणता येईल, व्ही अक्रॉस शंट शुड बी इक्वल टू व्ही अक्रॉस जी. सिंपल, पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस शंट should be equal to potential difference across G ना, म्हणूनच तर पॅरलल आहे. अच्छा, आणि मला माहिती आहे V equal to IR, म्हणजे इथे किती लिहू, इथं IR म्हणजे I minus IG into शंट, हे व्हॅल्यू ओहम मध्ये असेल ना, शंट रेझिस्टन्स काहीतरी ओहमची व्हॅल्यू असेल, इज इक्वल टू VG. VG काय आहे, IG into RG. व्हॉट इज RG, रेझिस्टन्स ऑफ गॅल्व्हनोमीटर, असं लिहू का? अच्छा, पुढे मला मोजायचं काय, आय ना, म्हणजे आय इज इक्वल टू, हे सगळ्या गोष्टी इथं नेल्या मी, काय मिळेल मला, RG प्लस S इंटू IG अपॉन S. हे बघा कॅल्क्युलेशन बरोबर आहे. म्हणजे आय इज इक्वल टू IG इंटू ब्रॅकेट 1 प्लस RG by S. Very important formula. I equal to IG into bracket 1 plus RG by S. आता ह्याचं काय मला मिळालं, मी काय अचीव केल्याच्या, बघा मला मोजायचं काय होतं I, पण हा गॅल्व्हनोमीटरचा डायल जो आहे ना, गॅल्व्हनोमीटर मध्ये डायल असतो ना असं, आणि तर काटा आहे, हा काटा काय दाखवणार आहे मला, या रीडिंग या डायलवर काय दाखवणार आहे, आयजी दाखवणार आहे मला. अच्छा, पण मला आयजी वर जर आय काढायचं असेल तर हिथं काढता येईल. आता काय झालं, मला आयजी तिथलं कळतंय, 1 माहितीये, आरजी गॅल्व्हनोमीटरचा रेझिस्टन्स ही एक फिक्स्ड व्हॅल्यू आहे ना, ती थोडी बदलणार आहे. जो गॅल्व्हनोमीटर मी बनवलेला आहे त्याची रेझिस्टन्स तर मला कॅल्क्युलेट करता येतं, म्हणजे आरजी पण नोन आहे, शंट रेझिस्टन्स पण मला माहितीये कारण तो मीच लावलेला आहे. तर मला हे माहितीये, हे माहितीये, हे माहितीये, या जर फॅक्टरनी मी याच्या रीडिंगला मल्टिप्लाय केलं, जे आयजी आहे ना, आयजी ला जर मी या फॅक्टरनी मल्टिप्लाय केलं तर मला काय मिळेल,
आय मिळेल जो मला आय काढायचा आहे. तुम्हाला कळतंय? तर हा ॲमीटरचा फॉर्म्युला आहे. ॲमीटर वर्क्स लाईक दिस. आता रिअल लाईफ मध्ये कसं अजून सोपं केलं जातं. आता तुम्हाला जर समजा एका एक्सपेरिमेंट मध्ये समजा 100 रिडिंग घ्यायच्यात, 100 रिडिंग घ्यायच्यात, तुम्ही 100 वेळेला आयजी काढणार आणि त्याला ह्यांनी मल्टिप्लाय करणार, वेळ लागेल. म्हणून काय केलं जातं, या कंपन्या ज्या ह्या ॲमीटर बनवतात त्या काय करतात, समजा 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 हे असं डिफ्लेक्ट झालं आणि ही व्हॅल्यू आली 10 एम्पियर. ही व्हॅल्यू किती आली, 10 एम्पियर. म्हणजे ती व्हॅल्यू कशाची आहे, आयजीची आहे ना. अच्छा, म्हणजे आयजीची व्हॅल्यू समजा 10, समजा 10 फार मोठी व्हॅल्यू आहे, 10 एम्पियर. ते मिली एम्पियर मध्ये असतं, पण तुम्हाला मी आयडिया सांगतोय. आयजीची व्हॅल्यू किती आहे, 10 एम्पियर. आणि समजा ह्याची पण व्हॅल्यू होत असेल 10, याची पण व्हॅल्यू होत असेल 10, तर मला त्या केसमध्ये हा करंट, ऍक्च्युअल ओरिजिनल करंट किती आहे, 10 × 10 100 ना, 100 यायला पाहिजे. अच्छा, मग मी काय करतो, हे सगळं घोळ करून मल्टिप्लाय करायच्या ऐवजी मी जर या इन्स्ट्रुमेंटचा मॅन्युफॅक्चरर आहे, तर मला एस ची व्हॅल्यू माहिती आहे, आर ची व्हॅल्यू मला माहिती आहे, मला हे फॅक्टर माहिती आहे, आणि त्याची व्हॅल्यू जर 10, मला हे 10 असेल, तर 10 × 10 100. तर मी काय करतो, या डायलची व्हॅल्यू 10 लिहायच्या ऐवजी 100 लिहून टाकतो ना. कळतंय का? डायलच्या व्हॅल्यूलाच मी काय लिहितो, 10 लिहून ते पुढे कन्व्हर्ट करण्यापेक्षा ते कन्व्हर्ट करूनच तिथं स्टिकर जे असतं करंट व्हॅल्यूचं, ते स्टिकरच मी चेंज करू शकतो, तिथं 100 लिहून टाकतो ना. म्हणजे हा काटा 100 वर आला की डायरेक्टली 100 काय झाला, आता आयच झाला. तुम्हाला कळतंय? कारण ही व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे त्या इन्स्ट्रुमेंटसाठी. इज इट क्लिअर टू यू? तर असं करतात म्हणजे रिअल लाईफच्या या गोष्टी. पण आपल्याला मेन फॉर्म्युला हा आहे. तुम्हाला हे कळतंय का? हे फार महत्वाचा फॉर्म्युला. आता ह्याच्यात न्यूमरिकल्स कसे येतात एक्झाम मध्ये, अगेन तुम्हाला कुठलाही इक्वेशन मिळाला, त्यातला कुठलाही नोन असेल, कुठलाही अननोन असेल. फॉर एक्झाम्पल ते म्हणू शकतील की आय वॉन्ट टू मेक, मला असा ॲमीटर बनवायचा आहे, माझ्याकडे गॅल्व्हॅनोमीटर आहे, त्याचा गॅल्व्हॅनोमीटरचा रेझिस्टन्स हा आहे, मला ॲमीटर असा बनवायचा आहे की तो एवढं करंट मोजू शकायला पाहिजे. तर शंट रेझिस्टन्स काढा, किती शंट रेझिस्टन्स असला पाहिजे म्हणजे मला हा ॲमीटर मिळेल. मग त्या ठिकाणी हे माहितीये, हे माहितीये, हे माहितीये, एस काढा. तुम्हाला कधी कधी एस दिला असेल, आरसी दिला असेल, आयसी दिला असेल, तुम्हाला विचारतील तो करंट किती मोजेल हे काढा. तुम्हाला कळतंय मी काय म्हणतोय? ते न्यूमरिकल आपण बघूयात, पण याच्या मागची थिअरी अशी आहे, ॲमीटरची थिअरी अशी आहे. इज इट क्लिअर टू यू? डोक्यामध्ये जातंय का? ओके, हे नोट डाऊन करून घ्या.